वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची पदवीपूर्व राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट परीक्षेत वाढीव गुण दिलेल्या विद्यार्थ्यांचं स्कोअर कार्ड म्हणजे गुणपत्रिका रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं एनटीएनं आज सर्वोच्च न्यायालयात सांगितलं। नीट परीक्षा अनियमितता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत एनटीएनं ही माहिती दिली। नीट परीक्षेत ज्या 1563 विद्यार्थ्यांना वाढीव गुण अर्थात ग्रेस मार्क्स दिले आहेत त्यांच्या गुणपत्रिका रद्द करण्याचा निर्णय घेतला असून या प्रकाराचं पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीनं हा निर्णय घेतला आहे। या विद्यार्थ्यांना परत परीक्षा देण्याचा पर्याय दिला जाणार असून जर या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची नसेल तर त्यांना वाढीव गुणांशिवाय गुणपत्रिका दिली जाईल असं एनटीएनं सांगितलं। ही परीक्षा येत्या 23 जून रोजी घेतली जाईल आणि 30 जूनपूर्वी निकाल जाहीर केले जातील। दरम्यान विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन प्रक्रिया चालू राहील आणि सर्वोच्च न्यायालय ते थांबवण्याचा आदेश देणार नाही असं न्यायालयानं या सुनावणी दरम्यान स्पष्ट केलं। या संदर्भातल्या इतर याचिकांवर येत्या 8 जुलैला सुनावणी होणार आहे।